काही वेळानंतर अर्जुन हा डिनर करण्यासाठी खाली येतो. तिघेजण एकत्र डिनर करत असतात. चैतन्य म्हणतो, वहिनी खरंच खूप छान टेस्ट आहे, खरंच खूप छान झालं आहे चायनीज. अर्जुनही म्हणतो हो. तर लगेच चैतन्य म्हणतो, हे काय वहिनीने एवढ्या मेहनतीने एवढे छान जेवण बनवले आहे, तर कौतुकसुद्धा तसंच कर ना. अर्जुन म्हणतो, चांगलं आहे ना मग. जेवण झाल्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. काही वेळानंतर सायलीला झोप लागते. अर्जुन मात्र स्टडी रूममध्ये त्याचं काम करत बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायलीला जाग येते तेव्हा ती पाहते तर अर्जुन हा रूममध्ये नसतो. सायली विचार करते, आता अर्जुन कुठे गेला आहे काय माहीत. सायली पटकन फ्रेश होते आणि खाली हॉलमध्ये जाते. काकांना विचारते, काका तुम्ही अर्जुन सरांना पाहिलं का? तर काका म्हणतात, अर्जुन तर सकाळीच निघून गेले. हे ऐकून सायलीला वाईट वाटतं आणि ती म्हणते, काय मला न भेटता? तर लगेच काका म्हणतात, तुम्ही झोपलेला होता त्यामुळे सरांनी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. सायलीचा मूड जरा सॅड होता आणि ती पुन्हा रूममध्ये येते. काही वेळानंतर काका सायलीसाठी ब्रेकफास्ट घेऊन येतात. तर सायली म्हणते, काका माझा आता अजिबात मूड नाही आहे. तर लगेच काका म्हणतात, सरांनी सांगून ठेवलं आहे की तुम्हाला वेळेवर जेवण द्यायचं, तुम्हाला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे. सायली म्हणते, ओके, पण माझा आता खरंच मूड नाही आहे, तुम्ही थोड्या वेळाने या, मला काही वेळ एकटीला राहायचं आहे. त्यानंतर काका तेथून निघून जातात. सायली विचार करत असते, हे काय अर्जुन, का गेलास तू? आणि जायचं होतं तर मला सांगून तरी जायचं ना. सायली अशी विचार करत बसलेली असते तर तिची नजर अचानक टेबलवर जाते. टेबलवरती पाहते तर फ्लॉवर प्लॉटच्या खाली एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी घेते आणि उघडून पाहते तर त्यामध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं की आय एम सॉरी सायली, मला अर्जंट मीटिंग आहे त्यामुळे मला जावं लागत आहे. तसेही मी तुला सांगितलं होतं की उद्या मला जायचं आहे, पण तू झोपलेली होती त्यामुळे मी तुला डिस्टर्ब केलं नाही आणि तुझी झोप मोड मला नव्हती करायची. आता किती दिवस काम असेल हे आता मला सांगता येणार नाही, पण प्लीज तू तुझी नीट काळजी घे. चिठ्ठीतला हा मेसेज वाचून सायलीच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि सायली विचार करते, या खडूस अर्जुनला लेटरसुद्धा लिहिता येतं, पण माझ्यासाठी तर चांगलंच आहे ना. थोडा तरी मूड चांगला झाला आहे, आता एकदा कॉल करून तरी पाहते. असा विचार करून सायली त्याला फोन करते, परंतु त्याचा फोन लागतच नसतो, स्विच ऑफ येत असतो. सायली विचार करते, कदाचित फ्लाईटमध्ये असेल त्यामुळे फोन बंद येत असेल. सायली घड्याळात वेळ पाहते आणि विचार करते, जाऊ दे, आता कॉलेजला जाते, तिकडे गेल्यानंतर जरा मन लागेल आणि तसंही उद्यापासून एक्झाम आहे. सायली त्यानंतर कॉलेजला जायला आवरत असते तेवढ्या तिच्या मोबाईलवर एक मेसेज पडतो आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं, वहिनी जोपर्यंत आम्ही येत नाहीत तोपर्यंत तुम्हीही बाहेर जाऊ नका. तुमची एक्झाम असेल तेव्हा तुम्ही तयार राहा, तुम्हाला तेव्हा घ्यायला बॉडीगार्ड येईल. आणि सध्या तुमच्यासोबत 3 लेडीज बॉडीगार्ड असतील, ज्या आम्ही येऊपर्यंत तुमच्यासोबतच राहतील. आणि वहिनी प्लीज तुमच्या सेफ्टीसाठी हेच योग्य आहे. असा मेसेज तिच्या मोबाईलवर आलेला असतो. त्यामुळे सायली विचार करते, तरी म्हटलं अजून कसं काय वरून ऑर्डर आली नाही. काय यार, इथे माझ्या मर्जीने मला काही करतासुद्धा येत नाही. पण एक मिनिट, चैतन्याला कसं काय कळालं की मी घराच्या बाहेर जात आहे? बापरे, घरामध्ये CCTV कॅमेरा वगैरे तर लावला नाही ना, पण वर तर काही दिसत नाही आहे. काही माहीत कसं काय कळलं. जाऊ दे, आजच तर कॉलेजला जायचं कॅन्सल झाले, आता काय उद्या डायरेक्ट एक्झामला जावं लागेल. अरे यार, या सगळ्यात खूप वेळ गेला आणि आता भूकसुद्धा लागली आहे. जाऊ दे, खाऊन तरी घेते. सायली जसं जेवण होतं तसं तिला तिचं डोकं जरा जड लागत असतं, त्यामुळे ती विचार करते, रूममध्ये जाऊन जरा आराम करते. आराम केल्यानंतर तरी तिला जरा बरं वाटेल. जशी सायली रूममध्ये आराम करायला जाते तसं कोणीतरी बाहेरून तिच्या रूमचा दरवाजा कोणीतरी लॉक करतो. सायली विचार करते, अरे यार, मी खरंच वेडी होईल, एवढं मोठं घर आहे तरीसुद्धा आता रूमचा दरवाजा कोणी लॉक केला असेल. असा विचार करून सायली जशी पुढे होते तशी तिला चक्कर येते आणि त्यानंतर सायली तिथेच बेशुद्ध अवस्थेमध्ये पडते. दरवाजाच्या बाहेर एक माणूस म्हणत असतो, सर आपण जसं सांगितलं तसंच मी केलेलं आहे, मी माझं काम केलेलं आहे, रूमचा बंद केला आहे दरवाजा, आता त्यांना 3 ते 4 तास तरी जाग येणार नाही. पण सर आपण हे का करत आहोत?
तर लगेच समोरचा माणूस म्हणतो, जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर, जास्त प्रश्न विचारू नकोस. तर दुसरा माणूस म्हणतो, हो सर. आता नक्की कोण असेल ज्याने सायलीला असं बेशुद्ध केलं असेल आणि त्याला सायलीकडून नेमकं काय हवं आहे? आता ते आपल्याला पुढे कळेलच. काही वेळानंतर सायलीला शुद्ध येते आणि तिला जशी जाग येते तशी सायली विचार करते, अरे यार, मी इथे खाली कसं काय झोपले आणि मला एवढा त्रास का होत आहे? एवढं डोकं जड का झालं आहे माझं? बापरे, मला कोणी किडनॅप तर केलं नाही ना? बावळटे सायली, तू स्वतःच्याच रूममध्ये आहे, स्वतःच्या रूममध्ये तुला कोण किडनॅप करणार आहे? असा विचार सायली करतच असते. तर ती पुढे विचार करते, हे सगळं ठीक आहे, पण मी बेशुद्ध कशी झाले? अरे यार, मला काहीतरी होत आहे, मला डॉक्टरकडे जायलाच हवं. मला काही त्रास होत आहे म्हणजे मी आजारी तर पडले नाही ना? आणि कदाचित मला विकनेस आली असेल. जाऊ दे, मी एकदा अर्जुनशी बोलते. तेवढ्यात बाहेरून सायलीच्या रूमचा दरवाजा वाजत असतो. तर सायली म्हणते, कोण आहे? तर बाहेरून एक महिला म्हणते, मॅडम मी आहे, मला आज इथे बोलवलं आहे. तर सायली म्हणते, ओके. तर ती महिला पुढे म्हणते, मॅडम किती वेळ झालं मी तुम्हाला आवाज देत आहे, पण तुम्ही दरवाजाच उघडत नव्हता. तुम्ही ठीक तर आहात ना? तर लगेच सायली म्हणते, हो मी ठीक आहे. तर बाहेरून ती महिला म्हणते, मॅडम चला जेवायला. सायली विचार करते, अर्जुनने तर मला असं काही सांगितलंच नव्हतं, कोणती लेडीज घरी येणार आहे म्हणून. अरे यार, हा अर्जुनचा फोन का लागत नाही? किती वेळ झालं स्विच ऑफ येत आहे. जाऊ दे, एकदा चैतन्याला फोन करून विचारते. चैतन्याचा तरी फोन लागतो आणि चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो वहिनी. तर सायली म्हणते, चैतन्य, कोणती लेडीज घरी येणार होती का? तर लगेच चैतन्य म्हणतो, हो वहिनी, तुमची काळजी घेण्यासाठी आणि तुमच्या सेफ्टीसाठी एक लेडी घरी येणार होती. आल्या का त्या? तर लगेच सायली म्हणते, हो. पुढे सायली म्हणते, चैतन्य, मला अर्जुनशी बोलायचं होतं. तो गेल्यापासून मी फोन ट्राय करत आहे, पण त्याचा फोन सारखा बंद येत आहे. तर चैतन्य म्हणतो, वहिनी, अर्जुन सध्या कामामध्ये आहे, मी त्याचा दुसरा नंबर तुम्हाला देतो, पण तुम्ही आता त्याला फोन करू नका, उद्या फोन करा. आता तो महत्त्वाच्या कामामध्ये आहे, त्यामुळे आता त्याला नाही बोलता येणार. सायली म्हणते, ओके. त्यानंतर ती फोन ठेवून देते आणि विचार करते, आता उद्या टेस्ट आहे तर आता अभ्यास तरी करते. असा विचार करून ती स्टडी रूममध्ये अभ्यास करायला जाते. काही वेळ ती अभ्यास करत असते, पण अर्जुनची स्टडी रूम ती पाहत असते आणि विचार करते, अरे यार, इथे किती बुक्स आहेत आणि किती छान अरेंजमेंट केले आहे. असा विचार करून सायली त्या बुक्स जवळ जाते आणि अचानक तिला ते रॅक बाजूला झाल्याचं दिसतं. सायली विचार करते, हे काय? आता त्यामुळे ती पूर्ण रॅक बाजूला करते. तर आतमध्ये एक रूमकडे जाण्याचा दरवाजा असतो. सायली म्हणते, बापरे, हे काय आहे? आता आतमध्ये रूम वगैरे आहे का? काय करू, जाऊ की नको? जाऊ दे, जाते. तसे आता मला काही काम नाही आणि अर्जुनने सुद्धा कधी मला या रूमबद्दल तर सांगितलंच नव्हतं ना, त्यामुळे एकदा जाऊन पाहते. सायली त्या रूमच्या आतमध्ये जात असते आणि आत गेल्यानंतर तिला तिथे जिना दिसतो. या जिन्यावरून सायली खाली जाते, परंतु आतमध्ये खूप सारा अंधार असतो. सायलीच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्यामुळे ती त्याची टॉर्च ऑन करते आणि स्विच बोर्ड शोधत असते. सायली जसे रूममध्ये पाहते तसं तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसतो. ती रूम अगदी छान अशी सजवलेली असते. सगळे तिथे हाय क्लास सुविधा असतात. असं वाटत होतं जणू काही तिथे कोणीतरी राहत होतं. सायली पूर्ण रूम बारीक पाहत असते आणि तिथे तिला एक डायरीसुद्धा दिसते. सायली ती डायरी स्वतःजवळ घेते आणि त्यानंतर ती आजूबाजूला अनेक गोष्टी पाहत असते. तर तिथे बंदूक, तलवार अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या असतात. त्यामुळे सायली विचार करते, हा अर्जुन काय राजा महाराज आहे का एवढ्या सगळ्या गोष्टी? जाऊ दे, खूप वेळ झाला आहे, आता मला वर जायला हवं. जर कोणी पाहिलं तर काय करायचं? पण सायली पुन्हा विचार करते, मी का घाबरू? तसंही मी या घराची मालकीण आहे. पण जर नाही गेले तर चैतन्याला हे सगळं कळेल आणि त्याच्यापर्यंत ही बातमी जाईल आणि मग तो टेन्शन घेत बसेल. जाऊ दे, मी वर जाते. त्यानंतर सायली तेथून वर येते आणि स्टडी रूममधून तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर एक व्यक्ती कोणाला तरी सांगते की मॅडम स्टडी रूमच्या बाहेर आलेल्या आहेत. समोरची व्यक्ती म्हणते, ओके, मला प्रत्येक गोष्टीची नीट माहिती दे. दुसऱ्या दिवशी सायलीचा पेपर असतो, त्यामुळे ती पेपरला जाते आणि असेच एकामागून एक दिवस चाललेले असतात आणि तिचे पेपरसुद्धा होतात आणि आज सायलीचा शेवटचा पेपर असतो.
सायलीचा शेवटचा पेपर देऊन घरी येतच असते तेवढ्यात अचानक सायलीची गाडी थांबते आणि जोरात असा ब्रेक मारला जातो. तर सायली ड्रायव्हरला म्हणते, काय झालं, एवढ्या जोरात का ब्रेक मारला? तर लगेच ड्रायव्हर म्हणतो, मॅडम समोर खूप गर्दी झाली आहे, कदाचित कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे वाटतं, मी पाहून येतो. तर लगेच सायली म्हणते, मी सुद्धा येते. तर ड्रायव्हर म्हणतो, नको मॅडम, तुम्ही प्लीज गाडीमध्ये बसा. सायली म्हणते, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी गाडीमध्ये बसू का? मी सुद्धा त्यांची हेल्प करायला हवी ना, जर काही मदत लागली तर. असं म्हणून सायली गाडीच्या खाली उतरते आणि तिचे बॉडीगार्डसुद्धा तिच्याजवळ असतात. सगळेजण तिथे जातात आणि पाहतात तर एका महिलेचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तिला खूप लागलेलं असतं. सगळ्याच जणांनी तिच्या भोवती गर्दी केलेली असते. सगळ्यांचं लक्ष त्या महिलेवर असतं. तेवढ्यात कोणीतरी सायलीच्या तोंडावर रुमाल ठेवतो आणि तिला बेशुद्ध करून तेथून घेऊन जातो. अचानक सगळेजण मागे पाहतात आणि त्यांना सायली कुठेही दिसत नाही. तोपर्यंत त्या महिलेला न्यायलासुद्धा ॲम्ब्युलन्स आलेली असते. विनय बाकीच्यांना म्हणतो, मॅडम कुठे गेल्या? आता इथे होत्या तर? लगेच बाकीचे म्हणतात, नाही माहीत नाही. विनोद म्हणतो, पटकन शोधा. त्याच बाजूला पाहतात तर सायली त्या सगळ्यांना कुठेही दिसत नाही. विनय म्हणतो, आता सरांना सगळं काही सांगावंच लागेल. त्यानंतर विनय हा चैतन्याला फोन करतो आणि सायलीला कोणीतरी किडनॅप केलं आहे हे फोनवर सांगतो. तर लगेच चैतन्य म्हणतो, आम्ही काही वेळामध्ये येतो. त्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो, वहिनीला कोणीतरी किडनॅप केले आहे, काय करायचं आता? तर लगेच अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर चल, आपल्याला तिकडे जावं लागेल. त्यानंतर ते दोघेजण इकडे यायला निघतात. इकडे सायलीला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं आणि तिला बांधून ठेवलेलं असतं. त्यामुळे सायली ओरडते, कोण आहे? मला इथे बांधून ठेवायची कोणी हिंमत केली? मी कोण आहे ते तुम्हाला माहीत तरी आहे का? तुझ्यामध्ये एवढी हिंमत आली का की तू मला बांधून ठेवणार? मला लवकरात लवकर इथून सोड, नाही तर तुला मी सोडणार नाही. आता सायलीचं हे काय सिक्रेट आहे हे काही पुढच्या भागांमध्ये कळेल. तर समोरचा माणूस म्हणतो, तुला मी नाही सोडू शकू, वरून ऑर्डर आलेले आहे. तर लगेच सायली म्हणते, ठीक आहे, मला सोडू नकोस, पण माझे एक काम तर कर, माझे हात तरी सोड. तर तो माणूस म्हणतो, मी तुझे हात का सोडू? तर सायली म्हणते, मी तुला 7 लाख रुपये देईल, माझे हात सोड. तर तो माणूस म्हणतो, हो सोडतो मी, पण तू नक्की पैसे देशील ना? तर लगेच सायली त्या माणसांना खूप मारते. तिथे कितीतरी गोष्टी पडलेल्या असतात, त्या गोष्टी ती तिथल्या माणसांच्या डोक्यात मारते, त्यामुळे ते बेशुद्ध पडतात. आणि सायली विचार करते, आता इथून पटकन बाहेर पडायला हवं. ती इकडे तिकडे पाहते तर तिला तिथे एक खिडकी दिसते. त्यामुळे ती खिडकीतून बाहेर जाते आणि खिडकीतून खाली उतरताना तिच्या हातापायाला सुद्धा थोडेफार खरचटतं. खाली उतरल्यानंतर ती तेथून धावायला लागते. बाहेर थांबलेली काही माणसं सायलीला पाहतात आणि म्हणतात, ही पळून चालली आहे, हिच्या मागे पटकन धावा. असं म्हणून बाहेर थांबलेले गुंडसुद्धा सायलीच्या मागे धावायला लागतात. सायली पुढे फास्टमध्ये पळत असते आणि ती रोडवर आलेली असते. आता फक्त एखादी गाडी मिळू दे याची ती वाट पाहत असते. ती 1-2 गाड्यांना हात करते, पण एकही गाडी थांबत नाही. ती गाडीची वाट पाहतच असते. तेवढ्यात एक गाडी थांबते. गाडीमध्ये 2-4 माणसं असतात. सायलीला पाहून ती माणसं गाडी थांबवतात आणि म्हणतात, काय मॅडम, कुठे जायचं आहे तुम्हाला? आम्ही सोडू का? तर लगेच सायली म्हणते, थँक्स, पण माझा नवरा येत आहे मला घ्यायला, मी त्याच्यासोबत जाईल. तर लगेच गाडीतला माणूस म्हणतो, मॅडम आजूबाजूला बघा, तुमचा नवरा तर कुठेच दिसत नाही आहे, नाहीतर तुम्हाला पाहून लगेच आला असताना. चला, आम्ही सोडतो तुम्हाला. असं म्हणून ते गाडीतून खाली उतरतात आणि एक जण सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, चला मॅडम, बसा गाडीत. आता मात्र सायलीला त्यांचा खूप राग आलेला असतो आणि ती विचार करते, तू माझा हात पकडून खूप मोठी चूक केली आहे आणि माझ्या नादी लागून किती मोठी चूक केली आहे हे तुला लवकरच कळेल, कारण मी कोणती अबला नारी नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत कसंही वागाल आणि मी ऐकून घेईल. आता दाखवते तुम्हाला सगळ्यांना. असं म्हणून सायली त्यांना मारायला लागते, कारण सायली कोणी साधीसुधी मुलगी नव्हती आणि ती कोणाला घाबरणारी सुद्धा नव्हती. मग समोर माणसं असली तरी चालतील. ते त्यांच्याकडे पाहून म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला पाहून घाबरेल का? पण तुमच्यासारख्या माणसांना नीट करायची ट्रेनिंग मला
कधीच देण्यात आलेली आहे. तुमच्यासारख्या नालायक माणसांना कसे नीट करायचं हे मला चांगलंच कळतं. मी तर एकासोबत 3-4 माणसांना चांगलंच मारू शकते. असं म्हणून सायली त्या माणसांना मारायला लागते आणि त्यानंतर पटकन त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसते आणि ती गाडी घेऊन तेथून निघून जाते. इकडे अर्जुनसुद्धा तोपर्यंत आलेला असतो आणि तो सायलीला शोधत असतो. सायलीची लास्ट लोकेशन त्यांना कळालेले असते, जिथे सायलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्यामुळे अर्जुन तिथे येतो. जिथे सायलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं तिथे अर्जुन पोचलेला असतो आणि तो दरवाजा उघडून आतमध्ये जातो. समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो, कारण सायलीने ज्या माणसांना मारलेलं असतं ती माणसे तिथे खाली पडलेली असतात. अर्जुन त्या माणसाजवळ जातो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो. ती माणसं हळूहळू जागी होतात. तर अर्जुन म्हणतो, काय रे, तुम्ही ज्या सायलीला किडनॅप करून ठेवलं होतं ती कुठे आहे? तर लगेच त्यातला एक माणूस म्हणतो, आम्हाला तर विचारूच नका, ती काय डेंजर होती. एखाद्या गुंडासारखं तिने आम्हाला मारलं आहे. खूप मार खाल्ला तिचा. असं ऐकल्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि अर्जुन पुढे म्हणतो, हे सगळं जाऊ दे, पण ती गेली कुठे आहे? तर त्यातला माणूस म्हणतो, पळून गेली. अर्जुन विचार करतो, सायली कुठे गेली असेल काय माहीत, असा विचार करून तो बाहेर पडतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि त्याला घरून फोन आलेला असतो. त्या फोनवर सांगितलं जातं की सायली घरी आलेली आहे, पण तिला जरा मार लागलेला आहे. अर्जुन गाडीजवळ येतो आणि चैतन्यला म्हणतो, लवकरात लवकर गाडी काढ, आपल्याला घरी जायचं आहे. त्यानंतर हे दोघेजण घरी जायला निघतात. अर्जुन घरी गेल्यानंतर काकांना विचारतो, सायली कुठे आहे? तर काका म्हणतात, सायली मॅडम रूममध्ये आहेत, पण त्यांची तब्येत खूपच खराब आहे. मी डॉक्टरांना फोन केला आहे, डॉक्टर काही वेळात येतीलच, पण सर तुम्ही लवकरात लवकर वर जा. अर्जुन तिथे 1 मिनिटही थांबत नाही आणि लगेच रूममध्ये जातो. अर्जुन जसा सायलीजवळ येतो तर सायली तिथे बेडवर पडलेली असते आणि कदाचित बेशुद्ध झालेली असते. तिच्या शरीरावर ठिकठिकाणी मार लागलेला असतो. ते पाहून अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तोपर्यंत डॉक्टरसुद्धा तिथे आलेले असतात आणि डॉक्टरांना पाहून अर्जुन म्हणतो, डॉक्टर लवकरात लवकर चेक करा आणि हिला काय झालं आहे मला सांगा. डॉक्टर म्हणतात, हो सर, तुम्ही काळजी करू नका, मला आधी त्यांना चेक करू द्या, प्लीज तुम्ही बाजूला व्हा. त्यानंतर डॉक्टर सायलीला चेक करतात. सायलीच्या पायाला सुद्धा खूप जखमा झालेल्या असतात, कारण ती पळत आलेली असते, त्यामुळे तिच्या पायाला सुद्धा जखमा असतात. डॉक्टर तिला चेक करतात आणि म्हणतात, हे पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्यांना चेक केले आहे आणि इंजेक्शनसुद्धा दिलं आहे, काही वेळामध्ये त्यांना शुद्ध येईल. अर्जुन म्हणतो, पण डॉक्टर ती तर बेशुद्ध झाली आहे ना? तर डॉक्टर म्हणतात, हो, पण तुम्ही काळजी करू नका, काही वेळात त्यांना शुद्ध येईल. अर्जुन म्हणतो, थँक्यू डॉक्टर, आणि त्यानंतर चैतन्याला डॉक्टरांना सोडायला सांगतो. काही वेळानंतर अर्जुन चैतन्याला विचारतो, काय झालं, कळलं का की सायलीला नेमकं कोण किडनॅप केलं होतं? तर चैतन्य म्हणतो, हो, कळालं आहे. अर्जुन म्हणतो, गुड, कोण आहे ते? तर लगेच चैतन्य म्हणतो, तुझे वडील, तुझे खरे वडील. हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय, त्यांची एवढी हिंमत? मला तर कधी प्रेम दिलं नाही, पण आता माझ्या बायकोला सुद्धा त्रास देत आहेत आणि माझ्या बायकोला किडनॅप करायची त्यांची हिंमत कशी झाली? चैतन्य, आता त्या माणसाला फोन लाव. चैतन्य त्यानंतर फोन लावतो तर अर्जुन म्हणतो, हॅलो मिस्टर. तर समोरून त्याचे वडील म्हणतात, आपल्या बापाशी या भाषेमध्ये कोण बोलतं? तर लगेच अर्जुन म्हणतो, तुम्ही आणि माझे वडील? सिरियसली? या जगामध्ये असा कोणता बाप आहे जो आपल्याच मुलाच्या वाईट यावर उठतो आणि आपल्याच मुलाला मारायचा प्रयत्न करतो? आणि आज तर तुम्ही हद्दच पार केली आहे. आज तुम्ही माझ्या बायकोला किडनॅप करायचा प्रयत्न केला. मी विचारू शकतो का तुम्ही असं का केलं? तर लगेच समोरून अर्जुनचे वडील म्हणतात, अरे बेटा, तू तर खूपच भोळा आहेस. तुला आठवते का तुझ्या आईने काही तिची जमीन तिच्या होणाऱ्या सुनेसाठी राखीव ठेवली होती आणि ती जमीन मला हवी आहे. त्या जमिनीच्या पेपरवर जर सायलीने सही केली तर मी पुन्हा तिला त्रास देणार नाही. अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा, तसेही तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी धोक्याने तर मिळवली आहे ना, आणि आता तुम्हाला काय हवं आहे? माझ्या आईची जी शेवटची खून माझ्याकडे आहे ती सुद्धा तुम्हाला हवी आहे का?
मी असं काहीही होऊ देणार नाही आणि जर या वेळेला तुम्ही माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमची दुसरी बायको आणि तुमचा तो मुलगा या दोघांना मी सोडणार नाही. तुम्हाला आम्हाला त्रास द्यायला खूप आवडतं ना, तर तसाच त्रास मी तुम्हाला देईल. आता तुम्ही सुद्धा पहा मी काय करतो ते. समोरून अर्जुनचे वडील म्हणतात, तू काय मला त्रास देणार? स्वतः पोलीस स्टेशनची चक्कर मारून थकला आहेस. आधी स्वतःला वाचव. 4 वेळा पोलीस इन्क्विजिशनसाठी बोलवतात आणि स्वतःला या सगळ्यापासून कसं वाचवायचं ते बघ आणि मग मला त्रास द्यायचा विचार कर. हे ऐकल्यानंतर अर्जुनला राग येतो आणि तो फोन फेकून देतो आणि अर्जुन चैतन्याकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, या माणसाची कंपनी कशी लॉसमध्ये जाईल हे लवकरात लवकर बघ. चैतन्य याच्या कंपनीचे शेअर्स लवकरात लवकर पाडायला हवे. त्या माणसाला मी बर्बाद केल्याशिवाय शांत बसणार नाही. याची हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची. चैतन्य म्हणतो, तू शांत हो, नको काळजी करूस. अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो, हे तुम्ही चांगलं नाही केलं. पहिल्यांदाच माझ्याशी वाईट वागलात. मला या वाईट दलदलीमध्ये फसवलं आणि अजून मला त्रास देत आहात. आता मी तुम्हाला सोडणार नाही. त्यानंतर काही वेळानंतर अर्जुन तसा स्टडी रूममध्ये निघून जातो आणि स्वतः रूममध्ये बंद करून घेतो आणि रूममध्ये तो खूप रडत असतो आणि रूममध्ये रडत विचार करत असतो, बाबा तुम्ही माझ्याशी असं का वागलात? मी असं तुमच्याशी काय चुकीचं वागलो होतो? मी तुमच्याशी नीट वागत होतो ना. तुम्ही जसं सांगाल तसंच मी करत होतो. मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकली होती, पण त्या बदल्याने मला काय दिलं? मला स्वतःच्या नजरेतच पाडलं. मी जर तुमचं ऐकलं नसतं तर कदाचित आज माझी आई जिवंत असते आणि माझीसुद्धा अवस्था अशी झाली नसती. स्टडी रूममध्ये अर्जुनने स्वतःला बंद करून घेतलेलं असतं. त्यामुळे इकडे चैतन्याला सुद्धा टेन्शनमध्ये असतो आणि तो विचार करतो, आज काकांनी पुन्हा एकदा अर्जुनला त्रास दिला आणि त्याची जुनी जखम उकरून काढली. त्यामुळे अर्जुन नक्की स्वतःला त्रास करून घेत असेल, रडत असेल. पण मी आता त्याच्यासमोर नाही जाऊ शकत. तो कसा तरी स्वतःला सावरत होता, पण काका सारखा त्याला त्रास देतात आणि आजसुद्धा त्यांनी तेच केलं. त्याला थोडा वेळ एकट्याला राहायला हवं. काही वेळानंतर काका चैतन्याकडे येतात आणि म्हणतात, सायलीला शुद्ध आली आहे. चैतन्य म्हणतो, हो बरं झालं. त्यानंतर तो रूममध्ये जातो आणि सायलीला म्हणतो, वहिनी तुमची तब्येत कशी आहे? तर लगेच सायली म्हणते, मी ठीक आहे आणि हसत चैतन्याकडे पाहत म्हणते, अर्जुनसुद्धा आला आहे का? तर लगेच चैतन्य म्हणतो, हो वहिनी तो सुद्धा आला आहे, पण त्याने स्वतःला स्टडी रूममध्ये बंद करून घेतलं आहे. हे ऐकून सायलीला टेन्शन येतं आणि ती म्हणते, काय? का बरं? तर चैतन्य म्हणतो, वहिनी प्लीज तुम्ही बघा ना काय झालं आहे त्याला. त्यानंतर सायली स्टडी रूमकडे जाते तर काका म्हणतात, हे काय चैतन्य सर, तुम्ही अर्जुन सर तर रागामध्ये असतील ना? चैतन्य म्हणतो, हो तो रागामध्ये आहे म्हणूनच वहिनीला पाठवलं आहे, कारण वहिनी त्याला शांत करू शकतात आणि अर्जुन वहिनीशी नीटच वागणार. वहिनींना उलट काही बोलू शकत नाही. धन्यवाद.